सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी आणि जॉन अल्मेडा प्रतिष्ठान मार्फत मागची 20 वर्षापेक्षा जास्त काळ आपण गुणगौरव कार्यक्रम प्रत्येक वर्षी सातत्याने साजरा करत असतो। त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना करिअर मार्गदर्शन योग्य मिळत आहे की नाही त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, कॅथलिक बँकेच्या माध्यमातून त्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध होऊ शकते की नाही ह्याविषयी मदत करायचा प्रयत्न करणं, एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण केवळ आर्थिक कारणामुळे राहू नये ह्यावर विशेष लक्ष देण्याचं काम मागची अनेक वर्ष सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी जॉन अल्मेडा प्रतिष्ठान करत आहेत। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या पॅरिसचे पॅरिस प्रिस्ट रेव्हरंड फादर डॉक्टर अनिल परेरा, आपल्याला माहीतच आहे की प्रबोधन करताना स्वतः बायबलचे जे धडे आहेत, आध्यात्मिक धडे आहेत, ते आपण स्वतः आचरणात आणले पाहिजेत आणि इतरांना, जेव्हा इतरांकडून आपण अपेक्षा करतो तेव्हा स्वतः आचरणात आणणं गरजेचं आहे। हे पॅरिशनरना वारंवार अगदी ठासून पोटतिडकीने त्यांच्या प्रवचनात आपण ऐकतो। पॅरिशनर्सने बायबल फॉलो करणं आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत असे फादर डॉक्टर अनिल परेरा आजच्या कार्यक्रमाला आपल्या अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत। डॉक्टर दिनेश कांबळे जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत, विरार येथे कार्यरत आहेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत। विद्यार्थ्यांना विविध योजना विद्यापीठामार्फत त्यांना कसं मार्गदर्शन मिळू शकते ह्याविषयी देखील आजच्या ते मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत। विरार भागात जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न ते काँग्रेसच्या माध्यमातून आणि त्यांची एक संघटना आहे त्यांच्या माध्यमातून ते करत असतात। फादर व्हॅलेंटाईन पावकर, आपण सर्वजण त्यांना ओळखतो, त्यांचा विनोदी स्वभाव आहे, परंतु सर्वसामान्यांमध्ये मिसळून आध्यात्मिकतेचे धडे मागची अनेक दशकं वसईकरांना देण्यामध्ये ते अग्रेसर आहेत। अनेक चर्चमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे। मागच्या 2 वर्षाच्या काळापासून ते आपल्या मर्सेसमध्ये आहेत, आज ते देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे फादर बाप्टिस्ट डाबरे जे तरुणांना उत्तम रीतीने मार्गदर्शन करत आहेत। 4 दिवसापूर्वीच झालेल्या वाचन स्पर्धेमध्ये ते उपस्थित होते। चांगलं मार्गदर्शन, वाचनाचं महत्त्व हे त्यांनी सांगितलेलं आहे। आज आपण वाचन स्पर्धेमध्ये विजेते झाल्या त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत। आमच्या बँकेच्या संचालिका ट्रिजा डिसिल्वा, बँकेमार्फत अनेक ठिकाणी अनेक शाखांमार्फत विविध उपक्रम राबवायचा प्रयत्न बँकेचा असतो। बसिन कॅथलिक बँक 107 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सामाजिक बांधिलकी पाळणारी आपली बँक आहे। आपले आद्य संस्थापक मॉन्सिनियर मोनिस ज्यांनी ह्या बँकेची स्थापना केली होती, सुरुवातीला 50 वर्ष पतपेढी म्हणून होती। ज्या वेळेला सावकारांच्या जे व्याज घेऊन पिळवणूक शेतकऱ्यांची होत होती, सर्वसामान्यांची होत होती, त्यांना त्याच्यातनं सोडवण्यासाठी ज्या संस्थेची स्थापना झाली ती अगदी उत्तम रीतीने आपल्या अगोदरचे जे संस्थापक होते, संचालक आजपर्यंत असलेले, दिवंगत असलेले, त्यांनी चांगल्या पद्धतीने संस्था चालवलेली आहे। ट्रिजा डिसिल्वा या सक्रिय सहभाग ह्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सहभाग त्यांचा असतो। आज ते आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत। ग्रामोन्नती सहकारी कंझ्युमर सोसायटी, आपल्याला माहिती आहे की सहजीवन हॉलचं बांधकाम 1962 साली पूर्ण झालं होतं। आपण जे आता यादी वाचन केलं, जे नूतनीकरण करण्याची आपली गरज ही आपल्याला माहिती आहे की सहजीवन परिवारमार्फत सहजीवन ट्रेड फेअर जवळजवळ 10 वर्ष आपण सहजीवन ट्रेड फेअर भरवला होता आणि त्या 10 वर्षामध्ये आपल्याकडील सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट, आपल्याकडील छोटे मोठे उद्योगधंदे असलेले आणि
कॅटरिंगचा व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असलेले मंडळी ह्यांना देखील त्याच्यामध्ये आपण प्रदर्शन आणि विक्री करायची संधी आपण दिली होती। त्यावेळेला एका कार्यक्रमात अध्यक्ष असताना फादर डिब्रिटो, फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांनी एक खंत व्यक्त केली की हा सजीवन हॉल जीर्ण स्वरूपात आलेला आहे आणि ह्याचं नूतनीकरण करण्याची गरज आहे। संचालक मंडळाने त्यांच्या सूचनेचा मान राखून आपण नूतनीकरणाची योजना हाती घेतली आणि आपण सर्वांनी, आणि आता ज्या देणगीदारांची नावं वाचली त्या सर्वांनी प्रोत्साहन दिल्यामुळे जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च करून जे देणगी रूपाने आपल्या सर्वांकडून मिळालेले आहेत, आपण हा हॉल आणि ह्यावरती जो हॉल आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 450 माणसं बसण्याची कपॅसिटी आहे, समोर 4-5 सेवा केंद्र आहेत, बाजूला जो इंडोर गेमसाठी काही जागा आपण ठेवलेली आहे, हा प्रशस्त बिल्डिंग आपल्या सर्वांच्या मदतीने आपण पूर्ण करू शकलेलो आहोत। फादर डिब्रिटो यांनी सूचना केल्यानंतर आपण तो उपक्रम हातात घेतला। त्यावेळेला स्वर्गवासी जॉन अल्मेडा उपस्थित होते, त्यांच्या हस्ते आपण पायाभरणी किंवा नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती। आता जवळजवळ काम पूर्ण होऊन आपल्या सर्वांचे कार्यक्रमामध्ये खर्च कमी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपला मंडपचा खर्च, इतर खर्च कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं हे हॉलची उपलब्धता आपल्या समाजासाठी आपण केलेली आहे। आणि एक उद्देश असाच आहे की लेट इव्हनिंग सेलिब्रेशन, लेट नाईट सेलिब्रेशन कमी करून, खर्च कमी करून समाजामध्ये जे काही व्याधीचं प्रमाण वाढत आहे ते देखील कमी कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातनं देखील प्रबोधन आपल्या संस्थेमार्फत येणाऱ्या काळात आपण करण्याचा विचार करतो। आज उपस्थित असलेली सर्व वाचनालयाच्या संचालिका, वाचनालयाचे अध्यक्ष, आज सुवर्ण महोत्सव पूर्ण करून ज्या दाम्पत्याचा आपण सत्कार करत आहेत ते सर्व उपस्थित सत्कारमूर्ती, उपस्थित असलेल्या सिस्टर्स आणि ज्या मंडळींचा आपण सत्कार करणार आहोत, जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून आणि येणाऱ्या काळात एक समाजात चांगला धडा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांचं, त्यांच्या पालकांचं मी खास सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी आणि जॉन अल्मेडा प्रतिष्ठान यांच्यामार्फत आपलं मी स्वागत करत आहे। आपल्याला हे सांगत असतानाच ज्या वेळेला संस्थेचं चेअरमन पद जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी माझ्याकडे आलं त्यावेळेला संस्थेचं उत्पन्न काहीच नव्हतं। संस्थेचा हॉल देखील आपण जो बांधलेला आहे त्याच्यामध्ये मार्बलवर नावं आहेत, त्यावेळेला 51 रुपये पर्यंत देणगी, त्यावेळेचे 51 रुपये म्हणजे आताच्या काळातले 50,000पेक्षा जास्त रक्कम असेल। संस्थेने देखील चांगली रक्कम देऊन त्यावेळेला 50,000 खर्च करून हा हॉल बांधला होता, परंतु 60 वर्षानंतर नूतनीकरणाची गरज होती। आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आपण नूतनीकरण करू शकलो। आता सहजीवनचे उपक्रम प्रत्येक वेळेला समाजाची गरज ओळखून आपण करत असतो। संचालक जॉर्ज डाबरे उपस्थित आहेत, त्याने कृपया स्टेजवर यावं। या तर संस्थेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम करणं, शेतकऱ्यांना केळीची रोपं उपलब्ध करून देणं आणि टिश्यू कल्चर रोपं आणून बँकेमार्फत आपण शेतकऱ्यांना जवळजवळ 1200पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ट्रेनिंग देखील जळगाव येथे दिली होती। आपल्याकडे जो हरितपणा आहे, जो ग्रीनरी आपल्याकडे आहे, जी वसई विरारसाठी ऑक्सिजन पुरवायचं काम करत आहे, ती जर ग्रीनरी टिकून ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या जमिनी शाबूत ठेवणं गरजेचं आहे। आणि जमिनी शाबूत ठेवणं जर गरजेचं आहे ते शाबूत ठेवणं तेव्हाच शक्य आहे जर तुम्ही त्याच्यापासून काही उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही त्या जमिनी शाबूत ठेवणार। अलीकडच्या काळात ज्या डेव्हलपमेंट चालू आहेत, सुरुवातीच्या काळात आपल्याकडे जे सत्ताधारी होते त्याने शैक्षणिक कार्य वाढवून शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल हे वाढवलं गेलं, परंतु मागच्या 30 वर्षाच्या काळात शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर व्यतिरिक्त आपल्याकडे जी डेव्हलपमेंट सुरू आहे, भारतामध्ये सर्वात जास्त मायग्रेशन वसईमध्ये आहे, ज्याचं प्रमाण म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी
जी लोकसंख्या 3.5 लाख वसईची होती, आज लोकसंख्या 35 लाखाच्या घरात आहे. त्यामुळे सत्तेचं केंद्र बनलेलं आणि इन्कमचा सोर्स बनलेलं वसईची दिशा बदलत चाललेली आहे. आपल्या ज्या संस्था आहेत या संस्थेची स्थापना 1956 साली झाली होती आणि त्यावेळेला चर्चमध्ये ह्या संस्थेचं सेलिब्रेशन झालं होतं. चर्चने त्यावेळेला ओळखलं होतं की अशा संस्था समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं स्थान, महत्त्वाचं काम करू शकतात आणि त्यानिमित्ताने या संस्थेचं स्थापना जवळजवळ 2 वर्ष 2 दिवस संस्थेचं सेलिब्रेशन झालं होतं. त्यावेळेला सहजीवन हॉल नव्हता. 1956 साली आपल्याचकडील शेतकऱ्यांनी जागेची देणगी देऊन हा हॉल त्यावेळेला बांधला होता. संस्था कार्यरत राहत असतात. समाज घडवण्यासाठी आपल्या सर्वांकडून कॉन्ट्रीब्युशन मिळणं हे गरजेचं आहे. आपल्यासमोर आज एक सत्कार मूर्ती जॉनी डिसिल्वा यांचा मुद्दाम मी उल्लेख करीन की त्यांनी 87 वर्षाच्या कार्यकाळात 50पेक्षा जास्त वर्ष सहकारी संस्थेमध्ये कार्य केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळेला ओळखलं होतं की सहकारी संस्था टिकल्या तर आपला समाज टिकू शकतो. आपल्या सर्वांना एक आव्हान आहे. आपल्याकडे 3 संस्था आहेत. ग्रामोन्नती सहकारी कंझ्युमर संस्था. देणगीदारामध्ये आपण पाहिलं असेल की 1960 साली सुरुवात केलेली बिल्डिंग 1960 साली संस्थेने जवळजवळ 21,000 त्यावेळेला देणगी दिलेली आहे. संस्थेला चांगला नफा त्यावेळेला होत होता. धर्मदाय फंडातनं त्यांनी देऊन हा हॉल त्यावेळेला केलेला आहे. आपल्या संस्था कंझ्युमर संस्था आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कार्यकर्ते घडतात, कार्यकर्ते समाज घडवत असतात. तशीच आपली शेतकी सेवा पतपेढी आहे जी शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकते. परंतु शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं काम फक्त त्या संस्थेनेच नाही तर जी पेरेंट संस्था आहे, जे आपल्या जिल्हा बँका आहेत, त्यांच्यामार्फत करोडो रुपयाचं कर्ज आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे त्या पद्धतीने कर्ज दिली गेली नाही. आपण देखील कर्ज काढून शेती करायला पाहत नाही. आपल्याकडे असलेली शेती फायदेशीर असली तरच आपण करायचा प्रयत्न करतो. करवालो बंधूंनी आपल्याकडे या हॉलच्या पलीकडच्या मावळत्या भागात जे मार्केटसाठी शेड उपलब्ध करून दिलेला आहे, तिकडे आपण सुरुवातीला शेतकऱ्यांचा चांगला बाजारभाव मिळण्यासाठी मार्केट उपलब्ध करून दिलं. परंतु अलीकडच्या काळात आपल्याकडे लागवडच कमी झालेली आहे. आपल्याकडचे काही लोकांनी, तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्याकडील शेतकऱ्यांची जी पिकं आहेत ती शहरी भागात विक्री करायचा प्रयत्न केला तर आपल्या शेतकऱ्यांना ते प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या समाजाची गरज ओळखून संस्थेमार्फत विविध योजना आपण राबवत असतो. शेतकऱ्यांपासून आपण विद्यार्थ्यांपर्यंत आले. विद्यार्थ्यांपासून आता करिअर मार्गदर्शन करत असताना बाहेर आपण जात असतो. बाहेर कुठलं करिअर सिलेक्ट केलं पाहिजे, कुठला शिक्षणक्रम सिलेक्ट केला पाहिजे, कुठला शिक्षणक्रम किंवा कुठला अभ्यासिका कुठली युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला चांगलं करिअर होऊ शकतं, ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी जॉन अल्मेडा प्रतिष्ठानने एक मेंटॉरशिप कार्यक्रम पुढे घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचं नाव आपण दिलेलं आहे की दीपस्तंभ म्हणून नाव दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जॉन अल्मेडा प्रतिष्ठानच्या नावाने आपलं प्रतिष्ठान आहे. दीपस्तंभ नावाचं एक पुस्तक त्यांच्या जीवनावर आपण प्रकाशित केलं होतं. द लाईट हाऊस मेंटरशिप प्रोग्राम असं या प्रोग्रामचं नाव आहे. जे विद्यार्थी आहेत, कारण आपल्याकडचे बरेचसे विद्यार्थी यशस्वी होऊन ते परदेशात आहेत, त्यामुळे ते इकडे असताना तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही किंवा कनेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना व्हर्च्युअल त्यांना जो वेळ आहे तो वेळ आपल्याला कळणार. त्याच्यासाठी एक वेबसाईट असणार आहे आणि कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे जे मेंटॉर्स आहेत ते आपल्याकडचेच काही CA पण आहेत, परदेशात असलेले विद्यार्थी आहेत, आमची मुलं देखील बाहेर आहेत, ते देखील तुम्हाला मार्गदर्शन त्याच्यामध्ये करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये फायनान्स विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे मेंटॉर जे आहेत त्याच्यामध्ये CA जॉय डायस जे बँकेचे तज्ज्ञ संचालक देखील आहेत, त्यांचा नाव आपल्या मेंटॉरमध्ये आहे. आणि CA वेलेरियन रॉड्रिक जे आपले डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत ते देखील त्याच्यामध्ये आहेत. IT टेक्नॉलॉजीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी परदेशात जे कार्यरत आहेत ते विद्यार्थी आपल्याला कनेक्ट करणार आहेत. टीचर प्रोफेशनसाठी देखील आणि करिअर गायडन्ससाठी देखील मेंटरशिपचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असणार आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. बँकेच्या वतीने देखील आपल्याला विविध योजना ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. परंतु त्यासाठी एक बेसिक मागची 10 वर्ष आम्ही आपल्याला सांगत आलेलो आहोत. जर आपल्याला एज्युकेशन लोन पाहिजे असेल, एज्युकेशन लोनचा किंवा एज्युकेशनचा खर्च जो 5 आणि 10 लाख इंजिनिअरिंगसाठी आहे,
परदेशी शिक्षणासाठी जो 20 लाख 30 लाख होता तो आता 70-80 लाखाच्या घरात गेलेला आहे. आणि MBBS किंवा अशा काही योजना आहेत किंवा अभ्यासक्रम आहेत त्याच्यासाठी तो खर्च करोडमध्ये आहे. तर आपल्या जमिनी आपल्या नावावर असणं गरजेचं आहे आणि त्या नावावर करण्यासाठी जे काही आवश्यक सेमिनार्स आहेत, जे काय आवश्यक वर्कशॉप्स आहेत ते आपण आपल्या संस्थेमार्फत आयोजित करत असतो. आपण पुढाकार घेऊन फक्त गरज लागेल तेव्हाच आपला जमिनीखालील सातबारा न पाहता आपण पाहायला पाहिजे. जमिनीखालची जागा आपल्या जर घराखालची जागा जमीन आपल्या नावावर नसेल तर आपल्याला लोन मिळणं कठीण जाऊ शकतं, कारण इथे आपल्याकडे लिक्विडिटी नसते. मुंबईमध्ये राहणारे देखील जे आपले बांधव आहेत, आपल्या कम्युनिटीमधले बांधव आहेत, बँकेचे सभासद आहेत, ग्राहक आहेत, त्यांना देखील त्यांच्याकडे प्रॉपर्टी असतात, फ्लॅट असतात, 10-10 कोटीचे फ्लॅट असतात, परंतु लिक्विडिटी नसते. त्यामुळे मुलांचं शिक्षण होऊ शकत नाही, हायर एज्युकेशन, फॉरेन एज्युकेशन. त्यामुळे त्यांना देखील आपण 2-2, 2.5 कोटी लोन देऊ शकतो, कारण त्यांचे फ्लॅट आहेत, फ्लॅट त्यांच्या नावावर असतात. परंतु आपल्या घराखालची जमिनी नावावर नसल्या तर आपल्याला लोन द्यायला बँकेला अडचणी येतात. बँकेच्या योजनांविषयी आपल्याला आज माहिती मिळणार आहे. आपले विद्यार्थी, आपले पाल्य यांनी वाचनाची आवड त्यांना कशी निर्माण होईल आणि वाचनातूनच त्यांची प्रगती होऊ शकते हे देखील पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जास्त वेळ न घेता परत एकदा सुखसंपत्ती संवर्धक सोसायटीच्या वतीने आणि जवाहरलाल नेहरू प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि प्रास्ताविक येथेच थांबवतो. धन्यवाद.